मलकापूर बुलढाणा रोडवरील बोदवड नाका येथे पोलिसांनी एका सिल्वर रंगाच्या एर्टिगा कारमधून 1,97,50,000 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे। ही कार छत्रपती संभाजीनगर येथील 2 इसम घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ सापळा रचून ही कार अडवली। मलकापूर शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांच्या नेतृत्वाखाली गाडीची तपासणी केली असता सीट खाली लपवलेली मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली आहे। विचारणा केली असता संबंधित इसम रकमेबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत। त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारसह दोघा व्यक्तींना मलकापूर शहर पोलीस स्टेशनला आणण्यात आले। तहसीलदार राहुल तायडे, महसूल अधिकारी व बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ शूटिंग सह रोख रकमेची मोजणी करण्यात आली। संपूर्ण रक्कम तात्काळ जप्त करून आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून रक्कम जिल्हा कोषागारात जमा केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी केली आहे। 25 रोजी दुपारी अंदाजे 13:30 वाजेच्या दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिल्वर रंगाची एर्टिगा कारमध्ये 2 इसम मलकापूर ते बुलढाणा रोडवरून स्वतःच्या गाडी क्रमांक MH20 GB 1781 यात छत्रपती संभाजीनगर येथे भरपूर प्रमाणात नगद रोकड घेऊन जात असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मी व माझ्या स्टाफसह आम्ही बोदवड नाका या ठिकाणी नाकाबंदी आयोजन केले। त्या दरम्यान सदरची गाडी मिळून आली। त्यात 2 संशयित इसम मिळून आले। संशयित इसमांकडे विचारणा केली असता गाडीत कॅश असल्याबाबतची खात्री पटली। कॅशबाबत त्यांनी उडाउडीचे उत्तर दिले। त्यानंतर सदरचा परिसर हा गर्दीचा असल्याकारणाने आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलीस स्टेशन या ठिकाणी माननीय तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब तसेच नायब तहसीलदार साहेब, त्याचप्रमाणे 2 शासकीय पंच आणि सदरच्या रकमेचं मोजण्याकामी मशीनसह स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर येथील 2 अधिकारी बोलवण्यात आले। त्यानंतर पंचांसमक्ष सदरच्या गाडीची झडती घेण्यात आली। सदरच्या गाडीत असलेली कॅश इन कॅमेरा बाहेर काढण्यात आली। त्यानंतर इन कॅमेरा सदरच्या गाडीची पूर्ण झडती घेऊन जी कॅश मिळाली त्या कॅशचं मोजन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यां थ्रू करण्यात आलं। सदरची कॅश 1,97,50,000 रुपये मिळून आलेले आहेत। गाडीतील संशयित इसमांना कोणत्याही प्रकारे कॅशबाबत प्रभावीपणे त्यांची बाजू मांडता आली नाही। सदरची कॅश जप्त करण्यात आलेली आहे, त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सदरची कॅश जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार बुलढाणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। तसेच सदर कॅशबाबत तपास कामी आयकर विभाग नागपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सदर कॅश कुठून आली व कोठे चालली होती, कोणाकडे चालली होती व कोणी ती कॅश दिली होती मलकापुरातून याचा तपास 2 संशयित ताब्यात घेतलेले त्यांच्याकडून आम्ही करत आहोत। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, मलकापूर।